सर काय वाघमारे? हा अरे मनाला येईल तसं वागता, येईल तसं करता. पोलीस स्टेशन आहे का धर्मशाळा? बापाच्या जागी नोकरी लागल्या ना म्हणून तुला त्या वर्दीची किंमत नाहीये. खरं म्हणजे ना ही वर्दी घालायची तुझी लायकीच नाहीये. सॉरी सर. काय सॉरी? हा सॉरी अजिबात म्हणायचं ना, मला खूप राग येतोय. सर सर सॉरी टू इंटरप्ट यू, पण इथे सगळ्यांना बोलवलं, काही महत्वाची मीटिंग आहे का सर? हो, तो मुकादमच्या मर्डर मध्ये शूटर आहे ना, त्याला शोधायचा आहे. वरून तसे आदेश आलेत. सर पण वरिष्ठ बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही, तुला मी याआधी पण सांगितलंय. कळत नाही तुला? हा मी बोलताना अजिबात मध्ये बोलायचं नाही. जे मी सांगेल ते ऐकायचं आणि तेच करायचं. कळलं सगळ्यांना? यस सर. मौर्य, तसं त्या शूटरला शोधायला चौकात चौकात नाकेबंदी करा. सगळीकडचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. हॉस्पिटलच्या आसपासचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि सगळे माझ्या समोर आणा. मला आज संध्याकाळपर्यंत तो शूटर माझ्या समोर हवाय. कळलं सगळ्यांना? निघा. सर. गेट आउट. सर मला आज संध्याकाळपर्यंत तो शूटर माझ्या समोर हवाय. वाघमारे, मी इथनं सुटूच नाही म्हणून सगळी सूत्र हलवली जातात. नक्कीच कोणतरी मोठा माणूस आहे याच्या मग, जो वरून सगळं हँडल करतोय. सध्या काही काळजी करू नको. फक्त शूटरची साक्ष होईपर्यंत आपल्याला काळजी घ्यायला लागेल बस. बरं, तो शूटर कुठे आहे आता? आमच्या घरी. काय? हो वाघमारे, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्याला घरी ठेवू नका. जर कोणाला कळालं ना की तो शूटर तुमच्या घरी आहे तर त्याला तर संपवतीलच, वर तुमच्यावर बी आरोप करतील. गुन्हेगाराला लपून ठेवायचा. कळतंय का तुम्हाला? सध्या त्याला जर ह्यांच्या ताब्यात दिलं ना, लई मोठं नुकसान होईल आपलं. हे बघ, मला माझी पर्वा नाही, तू इथनं सुटला पाहिजेस बस, बाकी काय नाही. अहो पण मला तुमची पर्वा आहे ना वाघमारे. हे बघा, तुम्हाला काय बी झालेलं मला अजिबात चालणार नाही.